शिव शैलेश बोर्डे पाटील हे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यांना आम्ही प्रेमाने शैलेशांना असं म्हणतो. आणि शैलेशांनाविषयी बोलायचं जर झालं तर अण्णांनी म्हणजे एस.डी. कॉलेजला सुरुवात केली. म्हणजे नाटकाची सुरुवातीला त्यांनी दुरून नाटक बघितलं, मग त्यांनी हिंमत करून नाटकात एंट्री केली. पहिली एकांकिका केली त्यांनी. असं करत पहिली एकांकिका तर आज राजा राणीची जोडी एक मेन विलन म्हणून आज ते काम करत होते. त्यानंतर त्यांनी खूप साऱ्या पिक्चरमध्ये काम केलंय. त्यांचा एक नवीन सिनेमा तो बनी नावाचा, त्यात ते मेन लीड आहे. असं रूप नाही त्याचा, खूप सुंदर सत्य आहे खरंच ना. म्हणजे हे आज वेगळा रूप आहे ते, विदाऊट दाढी आणि मस्त केस वगैरे खूप छान दिसतात. त्यांचा एक फोटो मी शेअर केलेला की आपल्या ग्रुपवरती. तर या अगोदर त्यांनी पोपटरावची भूमिका केली होती. एक झेला मालिका होती, लग्नाची बाईक पिढीची बायको नावाची. त्याच्यामध्ये ते हिरोचा भाऊ जे असतात ना पोपटराव, ते हे होते मोठे भाऊ. तर असे सरांनी आणि सोबतच सरांनी खूप साऱ्या मराठी सिनेमात काम केलंय. एक वेगळी वाट नावाचा सिनेमा केला सरांनी, त्यात आम्ही दोघांनी सोबत काम केलं. पहिल्यांदा मला अण्णामुळे काम भेटलं होतं सिनेमात काम करायला मिळालं बाबा. तर असे आमचे शैलेशांना आज इथे आलेत. आणि आपल्या क्लासतर्फे मी रोहित सरांच्या वडिलांना विनंती करतो की स्वागत करावं शैलेशांचं. आवाज कमी येतो सर. काय आम्ही आवाज बोलू थँक्यू धन्यवाद. आणि एक औपचारिक कार्यक्रम झालेला आहे आता अनौपचारिक कार्यक्रमात बोलूया. तर सर गेली तीन महिन्यापासून आमचा टेक्निक क्लास होता. सुरुवात आम्ही एका विद्यार्थ्यापासून केली होती. नंतर 2 विद्यार्थी 3 विद्यार्थी आता अशी विद्यार्थी झालेत आमच्याकडे. तर फार कलाकार म्हणून यांनी सुरुवातीला स्टार्टअप काहीतरी करावं असं आमची इच्छा आहे. त्यांनी नाटकात काम करावं, त्यांनी स्टेजवरती काम करावं, त्यानंतर सोबतच त्यांनी सिनेमाचं काम करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही जरा तुम्ही सांगितलं जर म्हणजे आलं तर आम्हाला जसं की थोडं आणखी जरा मार्गदर्शन मिळेल. मुलांना पण कळेल की काय ॲक्च्युअल शूटिंग कशी असते, ॲक्च्युअल नाटकातली ॲक्टिंग कशी असते, नाटक कसं असतं. तुमचा प्रवास तर एकांकिका पथनाट्य म्हणजे सगळ्या प्रकारचे नाटक तुम्ही केले. पथनाट्य, नाटक, एकांकिका आणि सिनेमा, नंतर कॅमेरा समोर अशा सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी त्यांना कळाव्यात. आणि तुमचा जो प्रवास आहे तो त्यांना सांगितलं नाही फॉर्मलच बोलूया आपण काही फार. तुम्ही सगळेजण आता तुम्हाला नाटकात काम करायचं. नाटकात जेव्हा सिरियल सिनेमात वगैरे ना, तुम्ही जेव्हा नाटक बघता किंवा सिनेमा बघता, सिरियल बघता, तर त्यात काय बघता तुम्ही? म्हणजे ते ऑब्झर्व करणं, ते तसं आपण करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. की मी सिरियलमध्ये काय करतो, ऍक्टिंग करतो है ना. पण माझा डायलॉग काय, एक पेटंट डायलॉग आहे माझा. सिरियल पाहिली की माझी मी काहीतरी एक बोलतो, काय बोलतो हा. तर हे ऑब्झर्वेशन जे आहे ते तुम्हाला करावं लागणार. आता तुम्हाला खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. आता मला वाटतं यांना ना राज्यनाट्य किंवा बालनाट्यासाठी एखादं छान नाटक बसवावं, त्यात काम करून बघा, स्टेज डेअरिंग हो है की. दुसरी गोष्ट म्हणजे आवाज खणखणीत पाहिजे माणसाचा, मोठा पाहिजे आहे की नाही. हा तुझं नाव काय? हा असा मोठा आवाज असला पाहिजे ना. सध्या तर काही नाही, पण कोविडमुळे सगळ्या थिएटर्स वगैरे बंद आहेत. सिनेमा बघा, वाचन करा, सगळ्यात महत्वाचं वय शिक्षणाचं. त्यामुळे आणि मी परत येत रे बघूया एक नाटक छान आपण डिझाईन करूया. आणखी महत्वाची गोष्ट लागली माझी सर, खूप लेखक आहेत, त्यांनी खूप सारे कविता लिहिल्या, खूप सारे नाटक लिहिली आणि खूप इव्हन कॉमेडीची कॉमेडी एक्सप्रेस नावाची दुसरी नाटकं होती, तर ते त्या काहीतरी एपिसोड त्यांनी लिहिलं.
सर खूप उत्कृष्ट रायटर आणि मग आम्ही असं म्हणतो सर की सर एक हा. घ्यावं तुम्ही आम्ही ते बसूया ओके एवढं छान छान बोर्ड लेटर आणि आज सरांना म्हणजे आजच सर निघणार आहेत. आजच सरांना जायचं पुन्हा सांगलीला ते कालच आले होते आणि आज चालले त्यामुळे काय की आज त्यांची बरीचशी कामं राहिली त्यांना म्हणजे की वेळात 15 मिनिटं तरी आमच्याकडे या आणि आमच्याशी बोला आम्हाला खूप चांगलं वाटेल तर आपण एक मुलांना काही विचारायचं हां कोणी विचारणार आहे ती? कोण विचारणार रणबीर? हा पहिली सिरियल माझी झीची लग्नाची बाईक वेडिंगची बाईक नावाची त्या अगोदर आम्ही क्राईम डायरी नावाची सिरियल यायचं ETV ला नाही दशरथरा नावाचं जे सिरियल आहे त्या सोनीचं त्यात काही एपिसोड मी केले तुला आवडतं अभिनय करायला ऍक्टिंग करायला आवडतं तुला सरांच्या टीम कडे बरं सरांच्या टीम वा थँक्यू नेक्स्ट विचारणार? तर ठीक आहे कोई बात नाही आपण सांगा काय प्रॉब्लेम अपेक्षा आहे का? ऍक्टिंग करताना मला ते आवडतं खूप जास्ती आवडतं ऍक्च्युली मी ऍक्टिंग जर नाही केली तर मी काहीच नाही होतो है की नाही? आणि मला आता ते कळतं की हे किती रिस्की त्यामुळे शिक्षण घेणं फार महत्वाचं तुम्ही जी शाळा शिकताय आताही तुमचं खूप लक्ष पाहिजे कारण की हेच हाच अनुभव तुम्हाला ऍक्टिंग मध्ये येणार है की नाही त्यामुळे शाळेतला अभ्यास जो आहे तो फार लक्ष देऊन करायचा है ना म्हणजे ऍक्टिंग करायला अभ्यास पण करावा लागतो हां. ऍक्टिंग करते करायचं थँक्यू सर तुम्ही लहानपणापासूनच ऍक्टिंग करता का आतापासून चालू केलं? नाही मी कॉलेजमध्ये असताना सुरू केलं मी लहानपणी एका गॅदरिंगमध्ये भाग घेतला होता पण माझ्यात एवढं टॅलेंट होतं त्याच्यानंतर मला कधीच भाग घेतला नाही डान्समध्ये मी ग्रुप डान्समध्ये होतो आणि सगळे शेवटी होते तरी मॅडमला माझा टॅलेंट कळालं की हा डान्स आयुष्यात करू शकेल मग मी कॉलेजला गेलो कॉलेजला मी नाटक पाहिलं आणि मग मला असं वाटलं की हा आपण हे करू शकतो ठीक आहे थँक्यू सर तुमचं फर्स्ट ऑडिशन ऑडिशन मध्ये खूप दिले कारण की हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सिलेक्शन हा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या क्षेत्रात खूप ऑडिशन द्यावे लागतं तुम्हाला तुम्ही एक सिरियलचं ऑडिशन दिलं आणि तुम्ही फार अपेक्षा घेऊन जर बसलात की मला याचा फोन येणार आहे असं होत नसतं तुम्हाला 100, 50, 1000 ऑडिशन्स देऊनही तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही तुम्हाला ते वाटू शकतं कधी कधी की माझं काय कमी आहे माझं सिलेक्शन झालं नाही पण त्यांचे सिलेक्शनचे क्रायटेरिया वेगळे असतात तर माझं पहिलं ऑडिशन मला 2010 मी दिलं होतं मुंबईला आणि ऑब्विसली मी त्याच्यात सिलेक्ट झालो नव्हतो पण तो अनुभव जो होता माझा पूर्ण त्यावर मी एक एकांकी केली होती न बाणाचा कारण की ते अँकर रोल होता अँकरिंग करण्याचा तुम्ही पाहतात ना त्या आपल्या भाऊजींची सिरियल कोणती होम मिनिस्टर पाहता ना हा तर ते जे आहे ते ऍक्टिंग नाही करत ते अँकरिंग करत ते अँकरिंग साठी तशा एका सिरियल साठी मला बोलवलं होतं मी ऑडिशन दिलं पण माझी भाषाच वेगळी होती त्यामुळे भाषेवर पण लक्षात ठेवा सगळे है ना ऑडिशनची तयारी कशी केली म्हणजे काही हा ऑडिशनची तयारी म्हणजे काय असतं की आपण एक नाट्य उतारा असेल किंवा सिनेमातला एखादा मोठा डायलॉग एक डायलॉग खूप मोठा जो डायलॉग असतो तो पाठ करायचा तो आपल्या पद्धतीने म्हणायचा म्हणजे शाहरुख खान जशा पद्धतीने म्हणतो तशा पद्धतीने तुम्ही म्हटला तर तुम्ही कॉम्प्लिकेट झाला ना तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुम्ही तो डायलॉग कसा बोलता तो बोलून पाहायचा त्याचा प्रॅक्टिस करायची रोज 8 दिवस 10 दिवस त्याला द्यावे लागतात आणि मग एकदा ते सगळं सेट झालं पाठांतर झालं बसवून झालं तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मग एखाद्याला कोणतरी परफॉर्म करून दाखवायचं कॅमेरा समोर आपण मोबाईल आलेले सगळ्यांना तर मोबाईलचा वापर टिकटॉकसाठी करू नका खास हे अशा गोष्टी ज्या आहेत त्या रेकॉर्ड करा करून बघा मग त्या बघा की आपण काय करतोय आपल्या चेहऱ्याची हालचाल कशी आपल्या हातवारे कसे आपण दिसतो कसं कोणत्या पोस्चरला उभा आहे ह्या गोष्टी
मोबाईलमुळे खूप सोप्या झाल्या. त्या अगोदर नव्हत्या. अगोदर ते तुम्हाला आरशाची गरज पडायची. आरशासमोर तुम्हाला अभिनय करायला है ना. तर मोबाईलची मदत तुम्ही अशी घेऊ. टिकटॉक वगैरे ते करा लिपसिंगसाठी. कारण की सिनेमात जेव्हा तुम्ही काम करा तेव्हा जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर अभिनय करता तेव्हा शूट जे होतं ते वेगळं होतं. त्याचाच सेम डायलॉग तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलावा तोच डायलॉग. त्यामुळे ते फार गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही जे बोललेलं असतात तसंच तुम्हाला परत बोलायचं. मग ते मॅच होतं. त्याचं ते वेगवेगळं दिसतं. आणि जेवढे तुम्ही नट बघतात हे खूप हुशार असतात या गोष्टींमध्ये. तिथं मी जे बोललो कॅमेरासमोर ते रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलू शकतात म्हणून ते यशस्वी. ओके प्रश्न संपले का? आणि प्रश्न आठवला? येस. तुमची फोर्थ सिरियल कोणती होती? कोण सिरियल राजा राणीची का जोडी नावाची सिरियल चालली नाही सध्या. ती माझी 4थी सिरियल. सर, आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासातला एखादा आनंदी क्षण आणि एखादा असा मुलांना त्यांच्यापासून मिळेल की नाही आपल्याला सगळ्याच प्रसंगांना फेस करावा लागेल असा एखादा प्रसंग? कुठलीही गोष्ट म्हणजे आता असं सांगता येणार नाही. बरेचशे आनंदाची गोष्ट असतात. जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरासमोर उभा राहिलो तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. कारण की जेव्हा माझं टीव्हीवर पहिल्यांदा नाव आलं आणि ते माझे वडील बघत होते. आमच्या माझ्या वडिलांना फार अपेक्षा नव्हत्या माझ्याकडे या क्षेत्रात, पण त्यांचा पाठिंबा होता की तू करायचं असेल तर तू कर. आणि मी नाटकात कामं करायचो. नाटक ते पाहायला यायचं त्यांना खूप छान वाटायचं. आपल्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासाठी सांगेल की माझ्या वडिलांचा मला खूप चांगला पाठिंबा होता. आणि माझं बॅकग्राऊंड नाही अभिनयाचं. आमच्या घरातलं कोणीच असं नाही की जे ऍक्टिंग करतं किंवा काय करतं. माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तसं तुम्ही पण मुलांवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. हे क्षेत्र खूप वेळ खाऊ असं येऊ शकते की या प्रोसेसला खूप वेळ लागेल. कदाचित तुम्ही एका दिवसात स्टारही व्हा किंवा तुम्हाला वर्ष लागतं काही बोलत असंही होऊ शकतं. प्रत्येक जणाचं करिअर ग्राफ हा सारखा नसतो. त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर, मुलांचं जर मतलब मी म्हणते की मुलांचं जर सिलेक्शन झालं तर त्यांनी तिथे म्हणजे शूट वगैरे काहीच अनुभव पॅरेंट्सला पण नसतो, मुलांना पण नसतो. आणि जर तिथे झालं जेव्हा आपण जातो फर्स्ट टाइम तर म्हणजे पालकांनी तुमचा म्हणजे ताळमेळ कसा साधला पाहिजे किंवा मुलांनी कसा ताळमेळ साधला पाहिजे त्यांचा अभ्यास प्लस शूटिंग असा प्रश्न. हो, ती महत्वाची गोष्ट. पण त्याच्यात तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागतो. कारण की शूटिंगचे तास हेक्टिक असतात. 12 तासांचं शूटिंग असतं मुंबई. आणि आउटडोर म्हणजे मुंबईच्या बाहेर जर असेल शूट तर 13 तासांचं शूट करावं रोज. आणि तुम्हाला तिथं दिलेल्या वेळेवरच पोचावं लागतं. आणि ते कुठे शूट होईल ते माहिती नाही. त्यामुळे तुम्हाला अभ्यास त्यांचा स्वतः करून घ्यायची तयारी दाखवावी लागते तेव्हा. हां, म्हणजे तिथं ट्युशन लावलं तुम्ही कुणाला असं करता येऊ शकतं. आणि जेव्हा तुम्ही मुंबईच्या लोकांसोबत काम करता तिथे प्रोसिजर आहे, सगळ्यांचे नियम आहेत. ते नियम तुम्हाला सांगतात. कॉन्ट्रॅक्ट असतो तो कॉन्ट्रॅक्ट करतो. आपण एखादी प्रादेशिक भाषेमधून आपण बोलत असतो. बऱ्याचदा काय होतं, हे जे विद्यार्थी आपले समजा किंवा जे कोणी असेल, आजकाल बरेचसे मुलं जे आहेत इंग्लिश मिडियम किंवा जे स्टँडर्ड लेवल म्हणतो आपण त्या पद्धतीने करतायत सगळे. त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी ऍक्टिंग मध्ये जाणार आहे त्यांना एक प्रादेशिक भाषेचं सगळं महत्वाचं किंवा मग आपण म्हणतो ना की कोकणी भाषा, विदर्भाची भाषा, तर यासाठी मग त्यांना ते पुस्तक वाचन महत्वाचं आहे का मग असं काही गरज नाही? असं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे या क्षेत्रात काम करण्यासाठीच. म्हणजे मी जर रस्त्याने चाललोय आणि जर मला एखादी अपंग व्यक्ती दिसली तर मी तो कसा त्याची चालण्याची पद्धत काय आहे, त्याची वागण्याची पद्धत काय हे मी पाहतो. आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर करायचे म्हणजे काय, आपल्याला वेगवेगळे माणसंच फक्त जी आठवतात आपल्याला त्यांना त्या कॅरेक्टरमध्ये उतरवायचं. आता माझं या सिरियलमध्ये कॅरेक्टर जे जरा विक्षिप्त आहे
पण मी स्वतः विक्षिप्त आहे का नाही ऑब्झर्व केलेलं. मग तसं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही बागेत जाता, शाळेत असता, मंदिरात जाता. आता मंदिरातला पुजारी, बागेतला सिक्युरिटी गार्ड किंवा तिथं फिरायला येणारे लोक, ह्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र कॅरेक्टर आहे. तर तुम्ही जितके कॅरेक्टर ऑब्झर्व करू शकता आणि ते तुमच्या स्वतःत उतरवू शकता, हे लय महत्वाचं आहे. आणि तुम्ही प्रादेशिक भाषेबद्दल जर बोलता, प्रादेशिक भाषा ही नटाची पॉवर पॉईंट आहे. कारण की आज या मुलांना जी भाषा येते इथली औरंगाबादची, मराठवाड्याची, ती मुंबईतल्या मुलांना येणार नाही. त्यासाठी मराठवाड्यातलाच मुलगा लागणार है ना. तर प्रत्येक प्रांताचं एक वैशिष्ट्य त्यानुसार आपण प्रयत्न करून बोलू शकतो, पण ते कल्चर आपलं नसल्यामुळं त्याच्यात काही मर्यादा येतात. पण ते शिकलं पाहिजे. तुम्ही फार टाकला पाहिजे त्याला. आपल्याला मराठी आली पाहिजे, खानदेशी आली पाहिजे, मराठी आली पाहिजे, हिंदी इंग्रजी तर आता हे शिकतात. त्यामुळे हे फार सराईत असतील आणि पुढचा काळ यांचा, त्यामुळे या भाषेच पुढं जी माध्यम आहे ती या भाषेकडेच वळणार आहे. तसंच आपण इंग्लिश म्हणतो, हिंदी आणि इंग्रजी आपण जसं वापरतो तसंच पुढं चालणार. सर, तुम्ही ज्यावेळेस असं काही बोलते, त्यावेळेस तुमचा attitude इतका, तुम्ही attitude मध्ये कसं काय बोलते? हे नैसर्गिक आहे आता. सिरियल मध्ये का? नाही, इथे पण का? इथे पण सिरियल मध्ये. सिरियल मध्ये असं बोलता अजून कोण बोलतात? हा, त्यासाठी मग कॅरेक्टर बघायला लागतं है ना. ऑब्झर्वेशन असतं. तुम्हाला आता सांगितलं की बाहेर जाताना तुम्ही एखादा फळवाला पाहिला किंवा मग तुमच्या घरी एखादा पेट असेल, डॉग असेल किंवा कॅट असेल, मग ते कसं चालतं बोलतं हे तुम्हाला आलं पाहिजे. ते मदत मिळेल तुम्हाला रोल करण्यासाठी है ना. येस, ओके. थँक्यू. मला खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून. पुढच्या वेळेस परत तुम्ही येणार आहे. आपण सगळेजण नाटक बसवूया आणि तुम्ही सगळ्यांना नाटक काम करा. येस येस. सर, तुम्ही इथे अनपट इथे जे acting करता त्याच्यातला एखादा scene करू शकता? सीन करण्यासाठी ना तो लिहून येतो. म्हणजे लेखक असतो ना, लेखक सिरियल लिहितो तर ते डायलॉग आम्ही बोलत असतो, ते मनाचं असतं है ना. आणि मी पैसे घेतल्यानंतरच ऍक्टिंग करतो. छोट्या मुलांसाठी एखादा छोटासा डायलॉग म्हणजे त्यांना मी तसा काही प्रिपेअर केलेलं नाहीये. माझं म्हणणं आहे की मी पुढच्या वेळी जेव्हा येईल ना तेव्हा यांनी काहीतरी प्रिपेअर करा. सर यांची पण प्रिपेअर करून घेतलं. हा, आणि मग मी तुम्हाला कारण यांची ऍक्टिंग तुम्ही आता बघितली म्हणजे हा. बघू मग तुम्ही सिरियल नाही बघा. सिरियल बघा. मी पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा तुम्ही काहीतरी ऍक्ट बसवा. सर, तुमचा रणजित रावला असा काही वाईट विचारचा act रोज सिरियल बघा. तर रणजित रावाला त्रास मी स्वतः नाही देत. मला ते द्यायला सांगितलं तसं वाईट माणूस नाही. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या वेळेस नक्की फ्री येऊ. जर माझं symptoms तर जमतात तुम्हाला? हो, करू ना. हा, हे ऑडियन्स आहे. हा, हे पाहतो.